तर या भजीचा शोध कसा लागला ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते। बाहेर बघा रप्पाप्पा पाऊस पडत होता, आत माझी दसऱ्याची स्वच्छता चाललेली आणि एका डब्यात हे हवेनं लूज पडलेले थोडेसे उडदाचे पापड मला सापडले। आता पाऊस आणि भजी नाहीत असं कसं होईल बरं? तर 30-30 कांदा भजी बटाटा भजी खाऊन कंटाळ येतो की नाही हो? तर ही युनिक त्रिकोणी पापडाची भजी एकदा खाऊन बघा, कमाल लागतायत। तर पापड पहिल्यांदा बघा अधिक चिन्हात असा कट करून घ्यायचा। आता नेहमीसारखंच भजीचं पीठ तयार करायचं, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, तिखट, मीठ, हळद, ओवा, धना पावडर, भरपूर सारी कोथिंबीर वगैरे वगैरे हे सगळं बघा मिक्स करायचं। आता खूप पातळ पीठ करायचं नाही, जसं आपण बघा वडापावचं बॅटर करतो की नाही तसंच करायचं। कोटिंग व्यवस्थित त्या पापडांना बसलं पाहिजे। खायचा सोडा वगैरे घालायची गरज नाही, 1 चमचा फक्त याच्यात गरम तेल घालायचं। आता पापडाचा त्रिकोण हलक्या हाताने पिठात बुडवून घ्यायचा, मग तेलात सोडून ते तळून घ्यायचे आहेत। मस्त टमटमीत हे भजी फुगतात। तर सगळे भजी मी बघा तळून घेतलेत, कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही की हे उडदाच्या पापडाचे भजी आहेत। अगदी आणि झटपट पण होतात। आता तुम्ही म्हणाल एवढंच बघायचं बाकी होतं, पण मी सांगते म्हणून बघा एकदा हे करून बघा। तर माझ्याकडं ऑडी इनिरॅपची ही स्नॅक बॅग होती, त्याच्यात 5-7 भजे घातले आणि माझ्या भाचीला पाठवून दिले। चला तुम्ही सबस्क्राईब करा।